स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचा वाढदिवस आज आहे ते आदरणीय रामदासभाई, भरतशेठ गोगावले, योगेशदादा कदम, संजयजी कदम, सदानंदजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या वहिनी, सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर माननीय भाईंना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि भाई मनापासून सांगतो की तुमच्या मनामधली प्रत्येक इच्छा परमेश्वरानं पूर्ण करावी ही देखील ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आज योगेशदादांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर जे भाषण केलं, भाई मी तुमच्या तोंडावर सांगत नाही, पण योगेशदादा प्रचंड संवेदनशील आणि भावनिक मुलगा आहे। एक 3 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला। मी मतदारसंघात हा किस्सा मुद्दाम सांगतो आणि साहेबांच्या समोर मुद्दाम सांगतो, याचं कारण आहे जो काय राजकीय आरोप प्रत्यारोप नाहक पद्धतीने केला जातोय त्या संदर्भामध्ये योगेशदादांनी मला फोन केला आणि योगेशदादांनी मला सांगितलं की संध्याकाळी 6 वाजता या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुमच्याशी मला चर्चा करायची आहे। मी आजही योगेशदादा, मी तुम्हाला ठामपणाने सांगतो की अख्खा जिल्हा नाही, अख्खी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या पाठीशी आहे। कारण मी ज्यावेळी वयाच्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेपासून शिंदे साहेबांनी जोपर्यंत मला उद्योगमंत्री करत नव्हते तोपर्यंत आणि उद्योगमंत्री झाल्यानंतर या अनेक लोकांचे आरोप प्रत्यारोप मी देखील अनुभवलेले आहेत आणि मी देखील भोगलेले आहेत। त्याच्यामुळं तुमच्या मतदारसंघाच्या साक्षीने सांगतो की याच्यामध्ये अजिबात डिस्टर्ब होण्याची आवश्यकता नाही। तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय, तुम्ही देखील संवेदनशील आहात, तुम्ही अतिशय भावनिक होऊन या मतदारसंघासाठी काम करता, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत हा देखील संदेश या कार्यक्रमातून अनेकांना मिळाला पाहिजे। जे आरोप प्रत्यारोप करताय त्याच्यापेक्षा तुम्ही काय करताय, तुम्ही किती चांगलं काम करताय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। संजय कदम साहेबांनी सांगितले की 2009 सालापासून या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहाकडे कोणी बघितलं देखील नाही। जे आरोप करतायत ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते। 2019 पासून 2022 पर्यंत सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होती, DPCची चावी त्यांच्या ताब्यामध्ये होती, पण या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहाला 1 रुपया देण्याची दानत देखील त्यांची झाली नाही, हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला माहिती आहे। पण साहेब तुमचं अभिनंदन आणि तुमचे आभार एवढ्यासाठीच मानले पाहिजेत। या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 नाट्यगृह होती। एक रत्नागिरीमध्ये विदा सावरकर नाट्यगृह, चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि या खेडमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र। तिन्ही नाट्यगृहाची परिस्थिती जर बघितली असती आपण मुख्यमंत्री होईपर्यंत तर ती भयावह होती। इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये तर कोंडवाडा झालेला होता। चव्हाण साहेब बरोबर आहे ना? पण साहेब तुमच्या पुढाकारानं रत्नागिरीला देखील 15 कोटी रुपये मिळाले, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला देखील 15 कोटी रुपये मिळाले आणि योगेशजी तुम्हाला देखील 13 कोटी रुपये मिळाले आणि खऱ्या अर्थानं या रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ टिकली पाहिजे म्हणून ज्या व्यक्तीनं काम केलं असेल त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे देखील आपल्याला गर्वाने सांगितलं पाहिजे। आज नाट्यगृह नाही, गेली कित्येक वर्ष साहेब बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर या कोकणाचं स्वप्न होतं की आमचा कोस्टल हायवे पूर्ण झाला पाहिजे। बॅरिस्टर अंतुले साहेबांची ही संकल्पना होती। त्याच्यानंतर रामदास भाई असतील किंवा अनेक लोकांनी चांगल्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा केला, पण त्याच्यामध्ये आम्हाला यश येऊ शकलं नाही। आमची पुलांची कनेक्टिव्हिटी 15 वर्ष तशीच राहिली, पण नियतीनं आम्हाला असं घडवून दिलं की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जे 9 पूल प्रलंबित होते त्यांना तुम्ही 1-2 कोटी रुपये नाही 19,000 कोटी रुपये दिले आणि आज आमचा कोस्टल हायवे पूर्ण होतोय। त्याच्यामुळे साहेब इन्फ्रामॅन म्हणून तुमची जी प्रतिमा झालेली आहे ही फक्त महाराष्ट्रापुरती नाही। मी तुमच्या आशीर्वादानं अनेक वेळा केंद्र शासनाच्या मीटिंगसाठी दिल्लीला देखील जातो, तिथं देखील मानलं जातं की या सर्वांगीण विकासामध्ये या कोकणच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या, खानदेशच्या सर्वांगीण विकासामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। तो समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, मुंबईला बघणारे आपण
जसं परदेशामध्ये गेल्याचा भास आपल्याला होतो, ते झालेले सगळे पूल असतील तर त्याचे करते करवी ते धरते जर कोण असतील तर आपले नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय. दादानी देखील वेळ अगदी अचूक साधलेली आहे. त्यांनी सांगितलं की 80 लाखावर ताबडतोब सही करा. मी शिंदे साहेबांच्या साक्षीनं जिल्हाधिकारी इथं आहेत. साहेब पुन्हा मुंबईला जायच्या अगोदर 80 लाखाची येते ना, तासाभरात प्रशासकीय मंजुरी 80 लाखाची तुम्हाला मिळेल. आणि दुसरी एक मागणी योगेशदादा तुम्ही माझ्याकडे केली होती, ती तुम्ही विसरला. ती म्हणजे ज्या ठिकाणी एसटीचं काम होतंय आणि एसटीचं काम होत असताना तुमच्या मैदानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यासाठी देखील तुम्ही 2 कोटी मागितले होते. त्याची देखील प्रशासकीय मंजुरी 2 दिवसात तुमच्या हातामध्ये पडेल. कारण शेवटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली, रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्याच्यामुळं पूर्वी DPCची चावी ज्यांच्या हातामध्ये होते ते 5%, 7%, 10% घ्यायचे, पण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज DPCची चावी माझ्या हातात आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. माझी सही शिकून घेतली तरी चालेल, कारण तुम्ही चांगलं काम करता हे शिंदे साहेबांना देखील माहिती आहे. कधी कधी भाई माझ्यावर रागवतात, पण भाई तुमचाच पोरगा आहे म्हणून माझ्या काय चुका असतील त्या पोटात घाला, पण 1 रुपया देखील निधी DPCतला कमी पडायला देणार नाही. हा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला दिलेला मी शब्द आहे. एक वेळ रत्नागिरी मतदारसंघामध्ये पैसे घेणार नाही, सगळेच्या सगळे पैसे हे योगेशदादांना देईन. कारण ज्या पद्धतीनं 15-20 वर्ष हा मतदारसंघाचा विकास काही लोकांनी रखडून ठेवला होता, त्याच्यातनं जर आपल्याला पुढं मार्ग काढायचा असेल तर विकासाचा निधी जो माननीय एकनाथ शिंदे साहेब देतात त्याच पावलावर पाऊल टाकत आम्हाला सगळ्यांना दिला पाहिजे. त्याच्यामुळे DPCची चिंता तुम्ही करू नका, अन्य योजनांची तुम्ही चिंता करू नका. अजून एक फक्त सगळे पत्रकार बांधव इथं आहेत म्हणून सांगतो, तुम्ही राजापूरपासून जर सुरू केलं तर शहरातल्या पाण्याचा प्रश्न हा राज्यातल्या एकमेव मुख्यमंत्र्यांनी ओळखला, त्यांचं नाव शिंदे साहेब आहे. आज राजापूरला 55 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली, लांजाला 40 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली, रत्नागिरी शहराला 102 कोटी रुपयाची नळपाणी योजना आणि 200 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते दिले, देवरुखला 40 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली, गुहागरला देखील 20 कोटी रुपयाची नळपाणी योजना आपल्याला मंजूर होते, चिपळूणमध्ये 152 कोटी रुपयाची नळपाणी योजना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. चव्हाण साहेब बरोबर की नाही, एकही आकडा माझा चुकणार नाही. खेडला देखील आज मदत केलेली आहे, दापोल्याला देखील मदत केलेली आहे. मला असं वाटतं की हा जो निधी आहे त्या कोकणाच्या इतिहासामध्ये कोकणचे देखील अनेक लोक मंत्रालयामध्ये असताना जेवढा निधी मिळाला नाही तेवढा शिंदेसाहेब तुम्ही आम्हाला कोकणाला दिलात, याबद्दल भरभरून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत. आमच्या वाशिष्ठी नदीच्या पुराचा प्रश्न, जगबुडीच्या पुराचा प्रश्न हा देखील सोडवणारे देवदूत तुम्ही ठरलेला आहात, हे देखील मला इथं जाहीरपणानं सांगितलं पाहिजे. काही लोक जगबुडीच्या याच्यावरनं आरोप करतात, अरे जगबुडीला जो पूर येत होता त्याचा गाळ काढण्याचा खरा पाठपुरावा जर कोणी केला असेल तर राज्यमंत्री योगेश कदम साहेबांनी केला, हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे योगेशदादा तुम्ही विकास कामं करताय, तुम्ही जनतेमध्ये रुजलेला आहात. साहेब मी कधी कधी योगेशदादांना चेष्टेनं विचारतो, तुम्ही सारखं जे मतदारसंघामध्ये फिरताय, कधीतरी शिंदे साहेबांचा आम्हाला आदेश येणार आहे की जेवढं योगेशदादा फिरतात तेवढं उदय सामंतने फिरलं पाहिजे, भरत गोगोलेंनी फिरलं पाहिजे. एवढं चांगला संपर्क हा योगेशदादांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये ठेवलेला आहे. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली युवा पिढी जर कोणाच्या मागे असेल तर ती देखील योगेश कदमांच्या मागे आहे, हे मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून योगेशदादा आरोप प्रत्यारोपाकडे विषय सोडून द्या. आज आपण भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करू. येणाऱ्या पंचायत समित्या असतील, येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायती असतील, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये आमचा भगवाच फडकला पाहिजे आणि त्याचे सगळे लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे आणि महायुतीचे असले पाहिजेत. हा संकल्प बाईंच्या साक्षीनं आपण करूया. बाई पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या वाढदिवसाला म्हणजे नेत्याबद्दल अभिमान काय, तर अनेकांचे वाढदिवस अनेक ठिकाणी साजरे होतात, अनेकांच्या वाढदिवसाला अनेक लोक भेटत देखील नाहीत, पण एकनाथ शिंदे साहेब तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहाचं उद्घाटन करायला इथे आले, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि साहेब तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका आम्ही भाईंच्या आणि सगळ्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणाने लढू, हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.